आम्लपित्त या आजाराचा सर्व बाजूने विचार करता जठराच्या पिशवीमध्ये जे जळजळणारे किंवा मळमळणारे आम्लपित्ताचे मटेरियल आहे ते प्रामुख्याने न पचलेल्या अन्नाचा भाग, त्याचबरोबर जठराच्या पिशवीमध्ये तयार होणारे ॲसिड आणि त्याचबरोबर जठराच्या पिशवीमधील चिकट लाळ सुद्धा असते। त्यामुळे आम्लपित्त कायम स्वरूपाने बरे करण्यासाठी ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतात त्यापैकी ही एक गोष्ट जठरामधील ॲसिड तयार होण्याचे प्रमाण कमी करणे। म्हणून केवळ पित्ताच्या गोळ्या खाल्ल्यामुळे आम्लपित्तामधील ॲसिड तयार होण्यावरती नक्कीच नियंत्रण येते, परंतु आम्लपित्ताच्या ज्या इतर बाजू आहेत त्याच्यावरती पित्ताच्या गोळ्यांचा विशेष उपयोग नसतो। त्यामुळे केवळ पित्तशामक गोळ्या खात राहिल्यामुळे आम्लपित्ताचा आजार कायम स्वरूपाने बरा झाला असे शक्यतो घडताना दिसत नाही।